हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सध्याचा जो सुरुवातीचा पाऊस आहे तो देखील जोरात पडलेला आहे। बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आलेला आपल्याला बघायला मिळत आहे। सोशल मीडियावरती देखील नदीच्या संबंधित बरेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात। काही व्हिडिओंमध्ये लोक नदीची पूजा करतात, तिची ओटी वगैरे भरतात। काही व्हिडिओंमध्ये लोक म्हणतात की आपण जे नदीमध्ये निर्माल्य टाकतो त्यामुळे प्रदूषण वाढतो, म्हणून असा निसर्गाचा कोप होतोय। पण हे सगळं बाजूला ठेवून आपल्याकडे एक परंपरा आहे, पूर आला की नदीची ओटी भरली जाते। तर नदीची ओटी का भरली जाते, त्यामागे धर्मशास्त्र काय सांगतं, याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपली भारतीय संस्कृतीकडे नदीकडे फक्त एक पाण्याचा स्रोत किंवा पाण्याचा प्रवाह म्हणून बघत नाही, तर त्या नदीला एक सजीव स्त्रीचं एक शक्तिरूप आपण त्या नदीला मानतो। म्हणूनच आपल्या जी नद्यांची नावं आहेत ती बहुतेक स्त्रीलिंगी आहेत। जसं की इंद्रायणी असेल, गोदावरी असेल, गंगा असेल, सिंधू असेल, सरस्वती असेल, नर्मदा, अशी बरेच नदींची जी नावं आहेत, बहुतेक सर्वच नद्यांची नावं स्त्रीलिंगी आहेत। आणि नद्यांशी जोडलेले विधी देखील स्त्रीत्वाचा सन्मान करणारे आहेत। नदीला स्त्री मानलं की तिच्याशी निगडीत अनेक गोष्टी त्या अर्थानेच उलगडतात। आपल्या परंपरेत अशी एक कल्पना आढळते की पावसाळ्यात नदीला, म्हणजे जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा नदीला पूर येतो। पुराचं पाणी आलं की साहजिकच त्यासोबत चिखल, गाळ वाहून येतो। मग तो जो वाहून येणारा गाळ आहे तो नदीला रजस्वला बनवतो, ही संकल्पना आपल्याकडे आहे। रजस्वला म्हणजे काय, तर ऋतुप्राप्ती अर्थात मासिक पाळी आलेली स्त्री। रजस्वला ही जी संकल्पना आहे, आपण नदीला रजस्वला म्हणतो, तर ही संकल्पना फक्त धार्मिक नाही, ती स्त्री शरीर, निसर्गचक्र आणि भूमीची सुपीकता म्हणजेच प्रजनन शक्तीशी जोडणारी समृद्ध दृष्टी आहे, समृद्ध संकल्पना आहे। तर जेव्हा जेव्हा नदीला पूर येतो तर पुराच्या काळात नदी रौद्र, स्पर्श न करण्याजोगी आणि धोकादायक असते। पण हाच पूर जेव्हा ओसरतो तर पूर ओसरल्यानंतर नदीने जो गाळ आणलेला असतो तो जमिनीला सुपीक करतो, नवजीवन देतो। म्हणूनच बऱ्याच ठिकाणी नदीचा सन्मान करण्यासाठी तिची ओटी भरली जाते। जसं आपण विवाहित स्त्रीची ओटी भरून तिच्या सौभाग्याचा, समृद्धीचा आणि प्रजनन क्षमतेचा सन्मान करतो, त्याच धर्तीवर नदीच्या शक्तीचा, तिच्या स्त्रीत्वाचा आणि जीवनदायिनी रूपाचा गौरव ओटी भरण्याच्या माध्यमातून केला जातो। नदीची ओटी भरण्याचा विधी हा फक्त प्रजनन शक्तीचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नाही, तर पुराच्या काळात जेव्हा नदीची ओटी भरली जाते तर त्यामागे हेतू असा असतो की नदी शांत व्हावी, तिचा कोप ओसरावा, तिने गावाला किंवा लोकांना इजा करू नये, या प्रार्थनेसाठी देखील नदीची ओटी भरली जाते। नदीची ओट्या भरण्यामागे दोन कारणं आहेत। एक तर तिची जी रजस्वला अवस्था असते तिचा मान सन्मान केला जातो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नदीच्या पुरामुळे, तिच्या कोपामुळे कोणालाही इजा होऊ नये अशी प्रार्थना त्या ओटीमधून नदीकडे केली जाते। तिला क्षमा मागितली जाते नदीची, आणि तिला मान सन्मान, योग्य तो मान सन्मान त्या नदीला दिला जातो। पूर्वीच्या काळामध्ये नदीची ओटी भरण्याचा जो विधी आहे तो सर्रास केला जायचो, गावोगावी केला जायचा। शहराच्या ठिकाणी देखील महापौरांकडून नदीची ओटी भरून तिचा सन्मान करण्याची प्रथा होती। पण हा विधी आता हळूहळू लुप्त होत चाललेला दिसतोय। आणि या परंपरेकडे जर आपण बघितला तर आपल्या समाजाची विचारसंपन्नता आणि निसर्गाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी जाणवते। नदी म्हणजे फक्त आपलं एक पोट भरण्याचं, उपजीविकेचं साधन नाही आहे, ती एक जिवंत शक्तीचं रूप आहे। नदीला मान देणे म्हणजे आपल्या पाण्याचा, भूमीचा, फलनाचा आणि अखेर जीवनाचा सन्मान करणे असं आहे।
तर तुम्ही कधी नदीची ओटी भरताना पाहिली आहे का? मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आजही गावोगावी नदीची ओटी भरली जाते पूर आल्यानंतर. बऱ्याचदा स्त्रियांना नदीची ओटी भरायला सांगितलं जातं. जेव्हा मूलबाळ होत नसेल किंवा स्त्रीच्या मागे काही दुखणं लागलेलं असेल तर तेव्हा सांगितलेलं जातं की तुझ्या माहेरी नदी आहे, तिथे जाऊन तिची ओटी भर, मान सन्मान कर, असं आपल्याला काही ठिकाणी सांगितलं जातं. तर मंडळी, आजकाल नदीच्याबद्दल आपण बरेच व्हिडिओ बघत आहे. नद्यांना आपण प्रदूषित करत आहोत, ते सगळं ठीक आहे. पण नदी जेव्हा कोपते तर तिची आपण ओटी भरायला पाहिजे. तो एक स्त्री शक्तीचा सन्मान आहे. पण बाकी जे आपण निर्माल्य नदीमध्ये टाकतो किंवा मग जेव्हा आपण वारीला जातो, कुठेही यात्रेच्या ठिकाणी जातो, तर नदीमध्ये जाऊन आंघोळ करतो. त्याचबरोबर तिथे जाऊन बरेच लोक अक्षरशः शौचास देखील नदीच्या किनारी बसतात. किंवा मग आपल्याकडे काही पिशव्या असतील, कपडे असतील, ते देखील आपण नदीमध्ये सोडतो. तर त्यामुळे नदी प्रदूषित होते आणि निसर्गाचा कोप आपल्याला खूप महागात पडतो. निसर्ग कोपला तर मग आपल्याकडे काहीही पर्याय नसतो. वारीसाठी आपण देवाच्या नावाने निघतो, बऱ्याच ठिकाणी यात्रेला जातो, पण तिथे जाऊन देवाच्या नावाने आपण बरंचसं प्रदूषण देखील करतो आणि तेच प्रदूषण आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळे ऋतुचक्र बदलतं. नद्यांचं पाणी दूषित झालं की साहजिकच रोगराई पसरते. त्यामुळे आपण जे काही प्रदूषण करतो, जे कचरा वगैरे निर्माल्य असतं देवांचं, ते आपण नदीमध्येच टाकतो. बऱ्याच गोष्टी अशा असतात की समजा गणपती बसवले, मग गणपतीचं जे 10 दिवसांचं निर्माल्य असतं, आपल्याकडे असं म्हणणं आहे की ते निर्माल्य नदीमध्येच गेलं पाहिजे, पाण्यातच आपण टाकलं पाहिजे. पण आपण स्वतः जर बदललं तर आपोआप हळूहळू सगळीकडे बदल आपल्याला घडून आलेला दिसेल. जे निर्माल्य असं 10 दिवस साचलेलं, ते तुम्ही त्याचा कचरा बनवा, त्याचं विघटन करा, त्याच्यापासून खत तयार करा, ते झाडांना द्या. आपले झाडं चांगले होतील. नदीमध्ये टाकणं ते चुकीचं आहे. आपण स्वतः जेव्हा बदल घडवू तेव्हा इतरांमध्येही बदल आपल्याला हळूहळू नक्कीच जाणवेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नदीची ओटी भरण्यामागे काय शास्त्र आहे ते तुम्हाला सांगितलं. आता याच्यावर काहींचा विश्वास बसेल नाही बसेल हा त्याच्या विश्वासाचा भाग आहे. पण नदीची ओटी भरण्यामागचं कारण काय आहे हाच माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे. तर सगळ्या गावानेच ओटी भरायची असं मी सांगणार नाही. जेव्हा नदीला पूर येतो तर तेव्हा सगळ्या गावानेच ओटी न भरता सगळ्या गावा मिळून एकच ओटी नदीची भरायला पाहिजे आणि नदीकडे गावाला त्याच्यामुळे इजा होऊ नये आणि तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी आपण ही ओटी भरायची असते. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.